तिन्ही टीमचे कॅप्टन स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान पडले, नीता स्मृती गावदेवी दहिसर आणि कौसा अंकुश 11 सचिन पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ कौसा गावचे. तर सचिन पाटील साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वळूया मॅचच्या दिशेने, जिथे टॉस जिंकलाय ओमसे आगासनने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते गौरीशंकर गौरीपाडा टीमला. सामन्याला सुरुवात, पहिले षटक विराज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका. हेमंत मात्रेने चेंडू पाठवून दिलाय वाईड ईस्ट लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. आदर्श 11 पडले या स्पर्धेत विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान या नावाने संघ खेळते. दुसरा संघ आहे नीता स्मृती दहिसर आणि तिसरा संघ आहे स्वर्गीय अंकुश 11 कौसा. तिन्ही कपिलजी फौजदार कौसागाव यांच्याकडून कल्पेश गोवार यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यायचं आपण ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी. आणि त्या अगोदर आपण ड्रॉ देखील करणार आहोत. तिन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत आणि एक चांगला झेल टिपलाय तिथे. टिनू बेडेकरने एक जबरदस्त झेल टिपलाय आणि हेमंत मात्रेला माघारी परतावं लागेल. षटकाराचं उत्तर दिलंय ते विराज मुंडेने. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. स्पर्धेचा मागच्या वर्षीचा चॅम्पियन तो संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. वकलन ए संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला आणि आताच ज्या संघाने सलग 3 वर्ष ही स्पर्धा जिंकली होती तो सोनारपाडा संघ सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. 2025 मध्ये भरपूर उलटफेर आता आपल्याला पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. मयूर म्हात्रे आलेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक 5 पूर्ण केलेलं आहे. 5 विकेटही घेतलेत आणि विकेट हॅट्रिक सुद्धा घेतले. तो आता बॅटिंग करण्यासाठी आलाय मयूर मैदानाच्या आतमध्ये. कालच रवी मात्रे यांची एंगेजमेंट सर्वांनी तुम्ही पाहिली. चाविंद्र येते त्यांची आता नवीन इनिंग सुरू होईल त्यासाठी आमच्याकडनं त्यांना शुभेच्छा असतील. सागर मात्रे नोन सेकंडला आहेत. 6 वरती पहिला धक्का लागलाय. आल्या आल्या मयूरने चेंडूला उंच पाठवलाय. ओमकार बघू शकता तिथेच ओमकार थांबलेले आहेत. जरी मनामध्ये शंका मयूर थांबायचंय चेक केलं जाईल. झेल तर टिपलाय कारण ओमकार जवळजवळ 3 ते 4 सेकंद तिथे थांबले होते. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. फलंदाज बाद आहेत. नक्कीच JTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आज केजू मुंडे नाही आहेत संघामध्ये. त्या दिवशी त्यांनी उल्लेख केला की 2 मॅच नंतर नक्कीच मी संघामध्ये नसेल. चला नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. नागेश. ओमकार पाटील जबरदस्त झेल टिपलाय कॅप्टन ऑफ द टीम.
वरती जे VIP बॉक्समध्ये जे खेळाडू आहेत प्रेक्षक असतील तर आपण खाली यायचे सर्वांनी प्लीज. ऑपरेटर रूममध्ये कोणी बसू नका प्लीज. हॅट्रिकचे उंबरठ्यावर आहे गोलंदाज. एक सिंगल डॉट बॉलची ती समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सहावरती 2 विकेट गेलेत. सहावरती 2 विकेट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नागेश बॅटिंग करत असताना 9 सेकंडला सागर मात्रेला तुम्ही बाद. मयूर 0वरती बाद झाले या मॅचमध्ये. विराज राईट मोर द विकेट. चांगला बॉल होता, फुटवर्कचा वापर नव्हता. नागेशचा डॉट बॉलची ती समाप्ती होईल. चांगला कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवरती हेमंतच्या बॅटमधून षटकार आला होता. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सहा चेंडूवरती 2 विकेट. इथे मात्र चेंडूला खेळून काढतायत. कव्हरच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षक अनिकेत वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळते. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्यात त्या 8 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट गेले. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. पडले, कौसा आणि दहिसर या 3 टीमच्या दरम्यान आता ड्रॉ होणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 9 आणि 10 तारखेमध्ये जे संघ खेळलेत आज त्यांना इथे खेळावंच लागेल. त्याच्यातून 2 संघ पुढे जातील सेमीफायनल्स मध्ये. याच्यानंतर होणारा सामना खार्डी आणि उसरगर या दोन्ही टीमने रेडी राहायचंय. टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये. चला तर ड्रॉ करूया. बाबूराव आंबू पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ करावा. डॉट बॉल आला आणि आता बाबूराव आंबू पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ करावा. मकर संक्रांत चषक जे लिहिण्यात आलेलं आहे एका चिठ्ठीमध्ये त्या टीमला बाय मिळेल. पडलेगाव या टीमचं अभिनंदन. तुम्हाला बाय मिळाली आहे. पुढच्या फेरीमध्ये तुम्ही दाखल झालेला आहात आणि ती कॅमेराच्या लेन्समध्ये दाखवली जाते. राकेश इथे होता. अभिनंदन टीम पडलेगाव. दहिसर आणि कौसा तुमच्या दरम्यान मॅच होईल आणि त्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक इथे देतोय आपण कल्पेश या खेळाडूला. अभिनंदन कल्पेश. या कपिल फौजदार यांच्या वतीने पारितोषिक होतं. खार्डी आणि उसारगर यांचा सामना संपल्यानंतर टीम दहिसर आणि कौसा या 2 टीमच्या दरम्यान मॅच होईल. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. तुमचाही सामना आता लगेच खेळवला जाईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. आपण बघतोय दुसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी आपल्या पाल्यामध्ये. गोलंदाज नागराजला तुम्ही पाहते. 2 चेंडू आतापर्यंत नागराजने डॉट टाकलेत. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केले. संदीप पडीसरांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. धावसंख्या 9 वरती तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना गौरीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर उत्सर्गर आणि गावदेवी खार्डी मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आताच पडले संघालाही बाय मिळाले. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान पडले सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. फटका सुंदर आहे. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सागर मात्रेच्या बॅट मधून येतोय सिक्सर. आपल्याला पाहायला मिळतोय षटकाच्या साईडने धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 15 वरती. 2 विकेट गेलेत. 15 धाबा झालेत. गौरीपाडा संघ आज आपण पाहतोय निजेगावचे भाचे आदित्य बालकृष्ण काळन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. निजेगावचे सुरेश पाटील यांचे नातू आदित्य
बालकृष्ण कान आजदेगाव यांचा आज वाढदिवस, त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा संपूर्ण आमच्या जयनमान क्रिकेट संघ नेजे यांच्या वतीने. नागराज गोलंदाजी मार्कवर, बॅटची कडा जरूर होती, शॉर्ट थर्डमॅनला मोनिश देत डॉट बॉलची समाप्ती होईल. षटकारानंतर कमबॅक केलंय नागराजने. 15 वरती 2 विकेट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गच असताना इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. गावदेवी खार्डी विरुद्ध VCC उसारगर, त्यानंतर अंकुश 11 कौसा विरुद्ध नीता स्मृती दहीसर, अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. सुपर स्पोर्ट लाईव्हचे सर्व दीपेश मुंडे सुद्धा आले, दागासांचे आमचे मित्र, या स्वागत आहे आपले. फटका सुंदर आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सरळ, स्वर्गीय विष्णू शेट कचरूर असा स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ती पाहायला मिळते, खूप चांगला फटका पाहायला मिळतो सागर म्हात्रे. आज आपण पाहिलं उंबाड्याची स्पर्धा, त्या स्पर्धेत मालिकावीरची बाईक सुद्धा सागर म्हात्रेने आपल्या करिअरची पहिली बाईक तिथे पटकावली होती. तो सागर म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या चेंडू हरवला फुटला, नवीन आहे लक्षात घ्या. 2 षटकांनंतर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल. 21 धाबा झाल्यात, 13 धाबा आतापर्यंत नागराजने खर्च केल्यात. खरे केजू मुंडेच्या अनुपस्थितीत हा संघ खेळतोय. पहिल्या 2 मॅचेसमध्ये केजूला तुम्ही पाहिला. यातून विजेता संघ उद्या सुपर 8 मध्ये विष्णू शेट पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई संघाबरोबर खेळ. 2 संघ विष्णू शेट पाटील यांच्या नावाने पाहायला मिळतोय. विष्णू शेट पाटील प्रतिष्ठान पडले आणि विष्णू शेट पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. कमबॅक चांगला झालाय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10.50च्या सरासरीने 21 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळतात. दिशान आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत, आणि हर्षल असतील, स्वप्नील असतील, सर्व स्कोरर खूप चांगली स्कोरिंग 5व्या दिवसापर्यंत आतापर्यंत केली आहे. फिल्डिंग लगेच लावायची. ओम से आगासन, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 8 सामने आम्हाला काही करून कव्हर करायचे. आज 2 संघ काही करून सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतील, हे लक्षात घ्या. कौसागावचे समाजसेवक सचिन पाटील साहेबांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती सचिन पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ अंकुश 11 कौसागाव. चला फिल्डिंग लावा प्लीज. 3 षटकांतून तुम्ही जलपान करू शकता प्लीज. 2 षटकात 21. या स्पर्धेत मालिकावीरसाठी बाईक सुद्धा आपल्या पाहायला मिळते. आपले सर्वांचे लाडके माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील आणि काशीनाथदादा पाटील, कार्यसम्राट माजी उपसरपंच काटे यांच्या माध्यमातून ही मालिकावीरची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. मात्र या स्पर्धेत फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीयेत, हे लक्षात असू द्या. सर्व टीम्स फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत. मालिकावीरसाठी विकेट काउंट्स होणार नाहीयेत. 2 षटकात 21. विराज मुंडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. राकेशचा आपण विचार केला तर 3 बॉलमध्ये 2 केलेत. सागर मात्रे 6 बॉलचा खेळ केलाय, तो 12 वरती बॅटिंग करतोय. चला टाइम जास्त चाललाय. आगासन टीम अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल, लक्षात घ्या. कॅप्टन ओमकार थोडं सूचना करा प्लीज. जरी 8 सामने आम्हाला कव्हर करायचे, वेळेच्या बाबतीत आम्ही थोडंसं मागे आहोत, त्यामुळे घाई करा प्लीज. आज 2 संघ आम्हाला काही करून सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचे आहेत. मकर संक्रांत ट्रॉफी 2025 मध्ये आज 2 संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतील. पडले संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय, त्यांना एक मॅच आज खेळायची. टायगर संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय, त्यांना एक मॅच खेळावी लागेल. फक्त यातून विजेता संघ उद्या मोठी देसाई संघाबरोबर सुपर 8 ची मॅच खेळेल. आणि कालच्या दिवसात वाडेकर आणि खिडकाली सुद्धा मॅच बॅलेन्स आहे. शिडून संघाने 2 सामने जिंकलेत आणि जय मल्हार ईश्वरी 11 खोनी सी संघाने 2 सामने जिंकले. त्यामुळे घाई करा. प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला सांगत असतो, वेळेला महत्व द्या. अनिकेत आलेत गोलंदाजी करण्यासाठी, थोडासा वेळ घेतला. विराज आले होते, त्यानंतर पुन्हा चेंजेस पाहायला मिळत आहेत. अजूनही थोडासा वेळ चाललाय, वेळ वाया घालू नका प्लीज. वेळेला महत्व द्या. 8 मिनिटं गेली आहेत ऑलरेडी 2 षटकांसाठी. 2 षटकात 21 धावा झाल्यात. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर निघालाय, पण वाईट चिकून करतायत. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 22 वरती. थोडेसे थांबले, त्याचे कारण असू शकतो कदाचित. नंतर रवी मात्रे बॅटिंगला येणार आहेत, त्यामुळे कदाचित विराटचं षटक थांबवलं. अनिकेतचा हा बॉल मिड ऑफच्या वरून खेळायचं होतं. निल्सन तिथे
आणि एक चांगला झेल टिपलाय निल्सनने. नागेशला माघारी परतावं लागेल. 22 वरती तिसरा धक्का गौरीशंकर गौरीपाडा टीमला. पाटील यांचं आगमन झाले त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेट एक काळ त्यांनी गाजवलं दातिवली संघासाठी. आज थोडंसं क्रिकेटपासून दूर असतात, मला त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. 22 वरती 3 विकेट गेलेत आणि आता रवी म्हात्रे आलेत. रवी म्हात्रे आणि सागर म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांची मॅच. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर विकेट मिळाली. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. संपूर्ण टीम आपण पाहिली. प्रथमेश गायकर, संदीप मोरे, सुशील पाटील, कुणाल, अक्षय, तुषार, जागृत, पुण्यवर्धन, बाबू उर्फ जयेश, नरेश, सर्व आमच्या टीमचं कौतुक करेन. रवी म्हात्रे आलेत. बावीस वरती 3 विकेट गेलेत. तिसरं षटक प्रगती पथावर असताना रवी म्हात्रे स्टॅकेंडला. रवी म्हात्रे मैदानात आले आणि चेंडूला पाठवून दिलंय कॉमेंट्री बॉक्सच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक सिक्सर. ग्लास बॉल फेस करत असताना रवी म्हात्रे. याच खेळासाठी रवी म्हात्रे जाणले जातात. 28 धावा दापोलकरती लागल्यात. षटकाराने खातं उघडले रवी म्हात्रेने. हेमंत म्हात्रेने सुद्धा षटकारानेच खातं उघडलं होतं या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर ओमसे आकाशन कॅप्टन ओमकारने सांगितलं मी गोलंदाजी करू या मॅच मध्ये. अजून एक हा मिड विकेटच्या वरून जाईल. रवी म्हात्रेच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. धावा यायला सुरुवात झाली जशी रवी म्हात्रे मैदानात आले. बॅक टू बॅक 2 षटकार. हा ऍक्शन रिप्ले बघा साइड अँगल कॅमेराच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. ताकद प्रचंड आहे रवीकडे. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेत असणारा खेळाडू आहे. 4 बाईक याही खेळाडूच्या नावावरती आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत. दोन बॅक टू बॅक षटकार आले. 34 धावा झाल्यात. नागेश 5 झाले. त्यानंतर रवी मैदानात आले. अनिकेत कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं प्रसाद सहस्रबुद्धे सांगतात एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झालाय. रवी फक्त चेंडूकडे पाहत राहिले. हा ऍक्शन रिप्ले. योग्य बॉल. खूप चांगला डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 34 वरती 3. इथे चेंडू हवेत आहे. कवसला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. टिनू बेडेकर आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. रवीसाठी जे जाळ रचलं होतं त्या जाळ्यात अडकवलंय असंच म्हणावं लागेल रवीला. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकला होता आणि त्यालाही छेडछाणी केली. नक्कीच फलंदाज बाद होईल. मॅच बॉल आलाय बघा. बाहेर हा चेंडू पिचिंग केला होता. अनिकेतलाही माहिती आहे नक्कीच आक्रमक करायला जातीलच रवी. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. त्याला खेळायला गेले लॉंग ऑफला मध्ये तो चेंडू गेला कव्हर्सला आणि कव्हर्सला टिनू बेडेकर आपण पाहतोय. चांगला झेल टिपलाय टिनूने. टिनू बेडेकर अंडरआर्म क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात ते खेळत आहेत. आता बंटी शेलके आलेत बॅटिंग करण्यासाठी. 34 वरती 4 विकेट गेलेत गौरीशंकर गौरीपाडा टीमचे.
सागर अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो सलामीला आलाय त्याला माहिती आहे मैदानात थांबलो तर धावा बनतील, फक्त जास्त वेळ घेऊ नका. आगासन टीम पंच सूचना करतायत. 34 धावा झाल्यात. कमबॅक चांगला झालाय. 2 षटकार जरूर आलेत, म्हणजे 2 विकेटही घेतलेत अनिकेतने. तिसरी विकेट मिळेल का? बंटी शेलके शून्यावरती बाद. 34 वरती 5वा धक्का. अनिकेतने 3 विकेट घेतलेत या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी. नेहमीच दीपेश मुंडे या गोलंदाजी नेहमीच विश्वास दाखवतात. त्यांचा ऑल टाइम फेवरेट गोलंदाज आहे आणि 3 विकेट घेतल्यात बघा. कौतुक करेल. जलपान करायचं असेल तर आगासन संघ लवकर करा आणि लगेचच मॅच सुरू करा. डीजे. तीन षटकांचा खेळ संपलाय. मात्र अर्धा संघ आता तंबूच्या आश्रयाला परतलाय. तो गौरीपाडा टीमचा. कारण 34 वरती 5 विकेट गेले. या ओव्हरमध्ये अनिकेत मुंडेने 3 विकेट घेतलेत. बघूया मालिका वीरची बाईक तुम्हाला पाहायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कार्यसम्राट माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील आणि कार्यसम्राट माजी उपसरपंच काशंत दाभाडे यांच्या माध्यमातून ही मालिका वीरची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. भारतीय ध्वज तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट GTC. आणि तर विराज आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेलमध्ये. 4थं षटक घेऊन येत आहेत. 3 षटकात 34. मात्र विकेट 5 गेलेत. आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत तुषार. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला सागर मात्रे आहेत. सागरने आतापर्यंत 12 धावा या मॅचमध्ये बनवलेत. 50-55 धावा कराव्या लागतील गौरीपाडा टीमला. आगासन संघ ओमसे आगासन संघ आज केजे मुंडे नाही आहेत. मात्र फलंदाजी चांगली या टीमकडे. निल्सन, करण, विराज, मुनीश, नागराज आहेत सारखे अनुभव खेळाडू आहेत. विनायक आहेत. स्वतः कॅप्टन ओमकार पाटील. आणि आज कुणालचं कमबॅक झालंय त्यामुळे अपोजिट टीमलाही धोक्याचा इशारा आहे. अष्टपैलू खेळाडू ज्यावेळी तुमच्या टीममध्ये असतात त्याचा फायदा होतो बऱ्याच वेळा. ते बॉलिंगही करू शकतात, वेळ आल्यानंतर ते बॅटिंगही करू शकतात, फिल्डिंग त्यांची चांगली असते. हा फायदा असतो अष्टपैलू खेळाडूचा. 35 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 वरती 5 विकेट. तुषार स्ट्राईक एंडला आलेत. विराज कोळेगाव एंडकडून राईट मोर द विकेट. इथे चेंडू हवेत आहे मात्र तसे भरपूर दूरवर आहेत. करण आलेत वेगाने. एक सिंगल मिळेल. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली जाते. 36 वरती 5 विकेट. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. लक्षात घ्या गावदेवी खार्डी आणि VCC उसारकर दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. गावदेवी खार्डी विरुद्ध उसारगर आणि त्यानंतर कौसा विरुद्ध दहिसर अशी मॅच. आणि त्यानंतर 2 सुपर 8च्या मॅचेस. अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. चांगला बॉल होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला होता. वेग प्रचंड आहे विराजकडे. नेहमीच वेगाने तो इम्प्रेस करतो. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 8 बॉलचा खेळ केला. 13 वरती बॅटिंग करत असताना सागर मात्रे जे सलामीला आलेत. पहिल्या बॉलवरती इनिंगचा षटकार आला होता हेमंतच्या बॅटमधून. मात्र त्यानंतर गौरीपाडा टीमला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. 36 वरती 5 विकेट. विराज राईट मोर द विकेट. अपील स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 पंच काहीतरी चर्चा करत असताना 36 वरती 5 विकेट आणि बघायचे 2 पंच चर्चा करत असताना. त्याचमुळे आम्ही ज्यावेळी चेंडू रिलीज होतो त्यावेळी थोडंसं पॉज घेतो जणून पंचांवरती दबाव येऊ नये. आता 2 पंच चर्चा करतायत. संदीप पाटील आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे. 36 वरती 5 विकेट ऑलरेडी गेलेले आहेत. आणि बघायचंय या बॉलवरती काय घडलंय.
फलंदाज बाद. सागरला माघारी परतावं लागेल. थोडीशी चर्चा केली पंचांसोबत, प्रशस्त बुद्धे सरांसोबत, आणि त्यानंतर विराटच्या खात्यामध्ये विकेट मिळाली. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. फलंदाज बाद होईल. करण्यात आलाय. केजू नाहीये, त्यामुळे एका गोलंदाजाचा वापर करावा लागेल. नागराजने एक षटक टाकलेले आहे. अनिकेतचं एक षटक झालेलं आहे. विराट दुसऱ्या स्पेलमध्ये, केजू नाहीये, त्यामुळे कदाचित कुणालचाही वापर होऊ शकतो. ओमकार पाटील, ऑप्शन भरपूर आहेत या टीमकडे. 36 वरती 6 विकेट गेलेत. थोडंसं अडचणीत सापडलंय. विराटने 3 विकेट या मॅचमध्ये घेतलेत. काल फायफर तुम्ही पाहिला सुयोग पाटीलचा. जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या स्पेलमध्ये यासाठी आले, थोडेसे थांबले. तिसरं षटक अनिकेतकडे दिलं आणि इथेही डॉट बॉलची समाप्ती. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूमध्ये 2च धावा दिल्या आहेत. 1 विकेट घेतली. अनिकेत स्ट्राईक एंड आहेत. 9 सेकंडला तुषार आहेत. धावा 36 झालेत. 6 विकेट गेले. थोडंसं अडचणीत सापडलंय गौरीपाडा संघ, पण इथून पलटवार करावा लागेल येणाऱ्या फलंदाजांनी. जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांना. हाई डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी. फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये दिल्या आहेत. गोलंदाज विराजने 2 षटकांच्या स्पेलमध्ये 10 धावा देत असताना 3 विकेट घेतले त्या मॅचमध्ये विराजने. 4 षटकांचा खेळ संपलाय. गौरीपाडा टीमची धावसंख्या आहे ती 6 गडी बाद. 36 धावा तुम्हाला धापाल कधी पाहायला मिळते. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. ओमसे आगसन. ओमकार पाटील आले स्वतः कॅप्टन शेवटच्या षटकामध्ये, आणि आता स्ट्राईक एंडला पण तुषारला पाहतोय. अगसन गौरीपाडा कोणी मान्यवर आले असतील त्यांचे हार्दिक स्वागत. या बॅचपॅडवरती आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे सिक्सर किंग बिंदास मुंडे आपण आला असेल तर या आपले हार्दिक स्वागत. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटच्या वरून अनिकेतचे प्रयत्न चांगले होते, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय तो तुषारच्या बॅटमधून. चेंडू अडवणं थोडंसं कठीणच होतं, मात्र प्रयत्न चांगले होते. धावा झालेत 42 वरती 6 विकेट. हा चेंडू सोडून दिलाय तुषारने. आणि बघायचं काय घडलं एक्झॅक्टली. पंच चर्चा करतायत. कदाचित ओमकार पाटील यांनी ज्यावेळी चेंडू रिलीज केला त्यांचा फॉलो थ्रो कदाचित मध्ये झालाय का, कदाचित ही चर्चा करत असताना. बघायचे 2 पंच चर्चा करत असताना. वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. धावसंख्या 43. 6 विकेट गेलेत. बरेचसे गोलंदाज ज्यावेळी चेंडू रिलीज करतात त्यांचा फॉलो थ्रोही बऱ्याच वेळा मध्ये येतो. ही चर्चा कदाचित केली असावी. हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. तुषारच्या बॅटमधून उपयुक्त धावा येत असताना या मॅच मध्ये येतोय चौकार.
सी ग्रुप मधला हा सामना आपण बघतो की यातून जो संघ जिंकेल तो उद्या सुपर 8 मध्ये मोठी देसाई संघाबरोबर खेळेल. जो संघ या स्पर्धेत आपण पाहिलं मोठी देसाई संघ स्वर्गीय विष्णू शेठ पाटील, प्रतिष्ठान, जयनमान मोठी देसाई, जगदीश मात्रे यांनी पुरस्कृत केलं. संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. यातून विजेता संघ उद्या सुपर 8 ची मॅच मोठी देसाई संघाबरोबर खेळेल. ओमकार हाही फटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठी आहे. विराज वेगाने आलेत, अनिकेतचं कौतुक करेल. चांगली फिल्डिंग, 2 धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंघ पुढे सरकले. ती 49 धावा येत आहेत. तुषारचं कौतुक करेल. थोडीशी उशिरा बॅटिंगला जरूर आलेत, मात्र चांगली बॅटिंग ते करतायत. जेव्हा जेव्हा ज्या क्रमांकावरती तुम्हाला बॅटिंग मिळते त्या बॅटिंग संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. हाही फटका चांगला आहे, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. अनिकेत, रनआउटची संधी. ओमकारला चेंडू मिळाला नाही अजूनही. एका हातात चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अनिकेत सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत. 50 कंप्लीट, 50 धावा पूर्ण झाल्यात. 51 धावा धावपलकावरती लागल्यात त्या गौरीपाडा टीमच्या. 6 गडी बाद. 51 टॉससाठी उपस्थित राहायचे खार्डी आणि उसारकर. पुढची मॅच जास्त बाहेर आहे. प्रसाद सहस्रबुद्धे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 52 धावा झाल्यात. गोलंदाजी चांगली हे विसरून चालणार नाहीये गौरीपाडा टीमकडे. आपण पाहतोय मयूर मात्रे ज्याने या स्पर्धेमध्ये फायपर पूर्ण केलाय. गौरीपाडा संघाचा गोलंदाज हेमंत मात्रेत, रवी मात्रेत. त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे या टीमकडे. राईट राऊंड द विकेट. हाई ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे, हाई वाईट आहे. आता थोडासा दबाव दिसतोय ओमकारवरती. ओमकारने 4च बॉलमध्ये 17 धावा खर्च केल्यात. 53 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर याच गौरीपाडा संघाने मोठागाव टीमच्या विरुद्ध 59 धावांचं संरक्षण केलं होतं. त्या टार्गेटच्या दिशेने ते आता वाटचाल करतायत. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. एक धाव वेगाने पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे. थ्रो फेकी चांगली, आता 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. 55 धावा झालेत. सी गटात ऑलरेडी मोठी देसाई संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. यातून विजेता संघ सुपर 8च्या मॅच खेळ मोठी देसाई संघाबरोबर. ती मॅच उद्या असेल. 55 वरती 6 विकेट. तुषारने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. 55 धावा गौरीपाडा संघाने 6 विकेट गमावल्यात. 55 धावा केल्यात आणि 56 धावांचा पाठलाग करायचा आहे तो ओमसे आगासनला. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल दुसऱ्या सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. त्या अगोदर टॉस आम्ही करणार आहोत. पद्माकर पाटील घारेलीचे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. प्रेसवाले उमेश सरांचंही आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. चला दोन्ही कॅप्टन या. पद्माकर पाटील साहेबांनी विनंती असेल या. आपल्या शुभाचे टॉस होईल. घारेलीचे आमचे मान्यवर पद्माकर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या. एका बाजूला गावदेवी खार्डी, यातून विजेता संघ टायगर संघासोबत खेळेल, हे लक्षात असू द्या. ती मॅच ही आजच खेळायची. टॉस नक्कीच झालेला आहे. टॉस जिंकलाय तो गावदेवी खार्डी टीमने. अनिकेत आमच्यासोबत. अनिकेत उसागर संघाने आज सकाळी सतत एक सामना जिंकला. आपण पहिले उंबारली संघाला पराभूत केले. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, काय नेमकं कारण काय याच्या मागचं? कारण तर काहीच नाही, पण बॅटिंग साईड त्यांची चांगली आहे आणि बॉलिंग अटॅक चांगलं आहे आमचं. कमी स्कोरवर थांबायचा प्रयत्न करू. 5 ओव्हरची मॅच आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये तू खेळत आला. आज स्पर्धेचा 5वा दिवस आहे. एकंदरीत कसं फील होतं ही स्पर्धा खेळत असताना? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आपल्या ग्रामीणमध्ये एक वर्ल्ड कपच आहे. खरोखर हे वर्ल्ड कपच आहे तो. शुभेच्छा असेल अनिकेत तुम्हाला. आम्ही तुम्हालाही शुभेच्छा असेल. टॉस जिंकलाय तो गावदेवी खार्डी टीमने. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. तत्पूर्वी काही सन्मान आम्ही करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच पद्माकर पाटील साहेब उपस्थित. गारुजी त्याचा सत्कार करतील. आमचे कार्यसम्राट माजी सरपंच निजेचे आपण पाहतोय गिरींद्र पाटील साहेब आणि जयहनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करणार आहोत. अतिथी देव भव, आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो. आणि एकीचं बळ काय असतं हे नेहमीच तुम्हाला निजे गावामध्ये पाहायला मिळतं. काही सन्मान आम्ही करत असतो ना. उमेश सर सुद्धा इथे उपस्थित प्रेसचे आमचे, त्यांना विनंती असेल या. पत्रिका सुद्धा आपण त्यांच्याकडे नक्कीच या स्पर्धेत सुद्धा त्यांच्याकडे आम्ही छापून घेतलेले आहेत.
उमेश सर या, आपलाही सत्कार होईल गिरीदादांच्या शुभ हस्ते. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे, लक्षात घ्या. गावदेवी खार्डी टॉस विन, गोलंदाजी करण्याचा. फक्त तुम्हाला मेन एंट्रीमध्ये यायचं, या गोष्टी जरा लक्षात ठेवा. मग अशी एक कंप्लेंट आमच्यापर्यंत आली की एक संघ मेन एंट्रीमध्ये आला नाही. मग असं करू नका. आयोजकांना कोणत्याही टीमला पॅनल्टी लावायची नसते, लक्षात घ्या. मग तुम्ही सहकार्य करा. मेन एंट्री तुमच्याकडे, मेन एंट्रीमधनंच तुम्ही या आणि सामना जिंको हारो मेन एंट्रीमधनंच तुम्हाला बाहेर जायचं, या गोष्टी लक्षात ठेवा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया बजेंद्र पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू थँक्यू नितीन, थँक्यू कुणाल दाते सर. या आपण वळणाऱ्या सामन्याकडे मकर संक्रांत चषक 2025 पर्व आपण पाहतोय आणि आज आपण दुपारच्या सत्रामध्ये वाजतात ते 1:24 आणि सामन्याला सुरुवात करतोय आपण. अब तक 56. या स्पर्धेला 56 वर्षे झाली आणि टार्गेट देखील 56च आहे. 55 वर्षाचा कालखंड पूर्ण करणारी मकर संक्रांत चषक ग्रामीणचं वर्ल्ड कप हे लोकांनी नाव दिलं या स्पर्धेला. कारण ज्या पद्धतीनं स्पर्धेचा दर्जा, त्याचं आयोजन, त्याचं नियोजन, या संपूर्ण गोष्टींचा लेखाजोखा लोकांनी या स्पर्धेला नाव दिलं ते म्हणजे ग्रामीणचं वर्ल्ड कप. आणि ते ग्रामीणचं वर्ल्ड कप आपण पाहतोय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करते 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. आमचा VIP डाईस मंचावरती आपण बघू शकाल आमच्या गिरीधर दादांना, ज्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. भरपूर वर्ष दादा ही जबाबदारी सांभाळत असताना आणि संपूर्ण आमचं व्यासपीठ या सर्वांचं आम्ही आलेल्या मान्यवरांचं रसाल साहेबांना देखील बघू शकाल, ज्यांचे जेवण तुम्हाला उद्या निश्चित टेस्ट करायला मिळणार आहे. आणि हे संपूर्ण आमची ही मंडळी या आपण म्हणणार सामन्याकडं. फलंदाजाला निल्सन मडवी, स्ट्रायकला त्याला साथ देईल करण बेडेकर, गोलंदाजी सज्ज आलाय मयूर म्हात्रे. गौरीपाडा संघ वर्सेस अगस्तान असा संघ. करण बेडेकर स्ट्राईक एंडला, करण बेडेकर स्ट्रायकला, निल्सन मडवी नॉन स्ट्रायकला. ओमकार संघनायक आहे संघाचा आणि त्याच्या नेतृत्वाखाली आज संघ उतरलाय. आजमध्ये केजू मुंडेची अनुपस्थित राहिली या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी. यस हिअर वी गो. शॉट थर्डमॅन, शॉट पॉईंट, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉट फाईन लेग, एक शॉट मिड विकेट, एक मिड ऑन आणि एक मिड विकेट. पहिला चेंडू खेचलाय फटका, हाफ ट्रॅकर त्याला मध्ये कन्वर्ट केलं शॉटमध्ये आणि चेंडू झाला मिड विकेटच्या डोक्यावरनं. चांगलं बॅकअप आहे तिथे, नागेश पोहोचला तिथे. तोपर्यंत 2च धावा मिळणार. गुड फिल्डिंग, चांगला थ्रो. विकेट किपरच सांगत असताना की लवकर स्टार्ट घ्यायचं होतं आणि 2 धावा निर्माण केल्यात. आज वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. पहिला सामना एकतर्फी झाला, दुसऱ्या सामन्यामध्ये धावांचा डोंगर झाला, तिसऱ्या सामन्यात देखील धावांचा डोंगर झाला. हा सामना बॅलन्स आहे. 55 धावा 56चा टार्गेट करायचं आहे, त्यामुळे हा सामना बॅलन्स वाटतोय आणि सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा बाळगूया. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मकर संक्रांत चषक 2025चं पर्व आपण पाहतोय. लवली शॉट, खेचलाय फटका लॉंगाच्या डोक्यावरनं. देयर इज नो चान्स फॉर द स्टॉपिंग दॅट. दॅट्स अ 6. पहिला षटकार. आता रुबी कट दाखवले. डीप कव्हरच्या डोक्यावर बघायचंय. चौकार की षटकार. यो षटकार, ओ माय गॉड. अशी फटकेबाजी फार कमी पाहायला मिळतात. 100% फलंदाजामधनं फक्त 2% फलंदाज ऑफसाईडला षटकार खेळण्याची ताकद ठेवतात आणि ते दाखवलंय फलंदाजानं. बेडेकरनं. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. बॅकफुटला गेला, जाली चेंडूला बॅकफुटला जाऊन रुबी कट दाखवत असताना प्रचंड फोर्स केलाय, मनगडी ताकदीचा वापर केलाय आणि करण बेडेकर खेळतोय 14 वरती. 3 चेंडूचा त्यानं सामना केलाय. आमचे संतोष बेडेकर जरा सामना बघत असेल तर स्वागत आहे तुमचं देखील. अगासी संघाचे कट्टर समर्थक. 3 चेंडू 14 धावावर खेळत असताना ग्रेट बॅटिंग. 56 धावा कोटायच्यात. पिवांचा सुंदर वापर. ओ ड्राईव्ह केल्या चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून बॅकअप आहे तिथे करून तरुण येतोय. 1च धाव. फलंदाज चारी बाजूला खेळलाय का ज्या पद्धतीनं मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फलंदाजी करत असताना. आणि जेव्हा फलंदाज चारी बाजूला खेळतो ना तेव्हा गोलंदाजाला मात्र प्रश्न पडतोय की एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग करायची आहे. आणि प्रथमच येतो निल्सन मडवी स्टाकँडला. 4 चेंडू तो नॉन स्ट्राईकला होता. 15 धावा कुठल्या आतापर्यंत करण बेडेकरनं. ग्रेट स्टार्ट. गोलंदाज सज्ज होतोय मयूर म्हात्रे. फुल टॉस, बॉलर बॅक ड्राईव्ह. यस, चांगलं बॅकअप आहे. हेमन येतोय तिथे. हेमन म्हात्रेच्या नावाने संघाची ओळख आहे संघाची. गौरीपाडा संघ मोठा संघ आहे. भरपूर वर्ष या संघाला आम्ही पाहिले. कल्याण डोंबिवली असेल, रायगड असेल, बदलापूर असेल, भिवंडी असेल, अशा अनेक परिसरामध्ये. आणि अगासन संघाचा प्रश्न असून एक दादा संघ आहे कल्याण डोंबिवली, मोठा संघ. या संघामध्ये आपण सामना पाहतोय. फायनल डिले ऑफ दिस ओव्हर आणि पंच सांगते इट्स ॲब्सोल्युटली वाईट. यस, गुड इज अंपायर. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ लेग सम इट इज अ वाईट. आणि हेच सांगत असताना पंच
कारण गोलंदाजाला एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच करायचा हे कळलं नाहीये. त्याला एक्झॅक्टली चेंडू आतमध्ये आणायचा होता, मग तो चेंडू आउटस्विंग झाला आणि धावसंख्येला फलकावरती 16 या धावसंख्येनं आकार येत असताना खेचला फटका. पुन्हा एकदा लॉंगाच्या डोक्यावरनं लॉफ्टेड ड्राईव्ह सीमा पलीकडं अजून एक षटकार. यस इज आहे. पहिल्या षटकामध्ये गौरी पारस संघाची धावसंख्या फक्त 8च होती आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आगामी संघानं 22 धावा कुठल्यात. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. चांगली सुरुवात केली दमदार. पिमनचा सुंदर वापर केला. 2 षटकार फक्त सीमा लगत होते त्याचा वापर केलाय. गॅपमध्ये फटके केले, जेव्हा संधी मिळाली त्या मोठे फटके कन्वर्ट केलेत. आणि जो ऑफचा फटका दाखवला ना करण बेडेकरनं, त्याच्या मी प्रेमात पडलोय त्या फटक्याच्या. कारण ऑफ साईडला एवढा फटका चांगला मारणं, तोही षटकार डीप कव्हरच्या माध्यमातून खूप सुंदर फटका होता. 22 धावा षटकाची सांगता. 56 धावांचा पाठलाग करत असताना 56 वरची स्पर्धा पदार्पण करते आणि तेच टार्गेट. 24 चेंडू 34 धावांची गरज आहे. क्लोज अँड काउंटर. गोलंदाज सज्ज अहमद म्हात्रे, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला होता. ड्राईव्ह केला चेंडूला, बॅकलिपला खाली ठेवलं. सुंदर फटकेबाजी, चांगलं तालमेल आहे दोन्ही फलंदाजमध्ये. नेल्सन मडवी आणि करण बेडेकर यांच्यामध्ये चांगली बॅटल आहे कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. मध्ये सुरुवात दमदार झाली. गौरीपाडा संघाने जेव्हा सुरुवात केली P1 मध्ये फक्त 8च धावा आणि आगामी संघाला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानं आगामी संघाने 22 धावा कुठल्यात. कारण 3 षटकार या सत्रामध्ये आपण पाहिले. षटकामध्ये पहिल्या त्या धावसंख्येला वेगानं आकार. निल्सन खेळतोय 6 वरती, करण बेडेकर खेळतोय 16 वरती आणि दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड होताना 22 धावांची एक अवांतर धावसोती. इनसाइड आउट केलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. बॅकअप आहे तिथे, धरून येतोय. दुसऱ्यांदा बॅकअप देत असताना एक सिंगल मिळणार. चांगलं क्रिकेट आहे. कारण या फलंदाजाने एक्झॅक्टली केलं काय, या फलंदाजाने फिल्डर क्षेत्र बिझी ठेवलं आहे. प्रत्येक चेंडू ते धाव उभारली त्यानं. फार कमी चेंडू बीट झालेत ते आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकांना त्यानं कंटिन्यू बिझी ठेवलंय. आणि चित्र आपण पाहिलंय मैदानावरती. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. ऑन साईडला टक केल्या चेंडूला, पंचाचं एक्झॅक्टली मागणं चेंडू गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकअप आहे तिथे. 2 धाबा मिळणार. यस इट इज. चांगली रन मिळून द विकेट. चांगलं क्रिकेट. कारण हे षटक हेमंतचं चांगलं आहे. कारण त्याची अचूक टप्पा, त्याचं दिशेवरती नियंत्रण, त्याचं कंट्रोल, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन आणि त्याची गोलंदाजी करण्याची शैली ही फार वेगळी आहे. त्यामुळे अटॅकिंग गोलंदाजी सुरुवात केली आणि फलंदाज मात्र शांत ठेवलंय. सिंगल डबल टक करत असताना धावसंख्या उभारली या षटकामध्ये. 29 धावा. गुड बॉलिंग फ्रॉम हेमंत. ओ स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑनला एक्झॅक्टली स्क्रीन समोर थ्रू द लॉंग ऑन. चांगलं बॅकअप आहे. 1च धाव मिळणार. शतकचा दर्जा उंचावलाय या गौरीपाडा संघाने. ज्या पद्धतीने शतरक्षण पाहतोय आपण, कारण कुठेही त्यांची मिसफील्ड नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण जर असेल तर गोलंदाज त्याची उपयुक्त दाखवू शकतोय आणि हे चित्र आपण पाहतोय. 51 धावा 27 बिनबाद. दमदार सुरुवात. 2 more days to go. अप्पावर प्ले ओव्हर्स. स्विचचा वापर. या सेटेच चांगला फटका. वड कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक आणि चेंडू निघून गेला एक्झॅक्टली थर्ड मॅन रिझन कडे. 4 धावांसाठी. अंबालासाठी गाणं होतं. कुणाल दाते सरांना बिग बॅश मध्ये त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि ते गाणे देखील त्यानं तो बोलला होता. करण अंबाला याचमध्ये TDBL मध्ये पाहिलं त्याला याच मैदानावरती. फायनल डिलिव्हरी. ओ बॅट अँड पॅडमध्ये चेंडू एक्झिक्युशन चांगलं. डिफेन्स स्टॉकला पसंती दिली. 1 धाव मिळणार. चांगलं क्रिकेट. धावसंख्या 32 आणि षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकामध्ये 22, या षटकामध्ये 10 धावा. 51 धावा 32. दोघांमध्ये 31 धावांची भागीदारी. 1 धाव वाईटच्या माध्यमातून आले. अशी रीती 2 षटकांची सांगता झाली. P1 P2 षटक संपलं आणि 32 धावा धापलकावरती. 56 धावा कुठायच्या आहेत. आता गरज आहे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना फाईट होणार का? हो निश्चित होणार. मात्र करण बेडेकरला थांबवणं फार कठीण झालंय. कारण करणनं आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केलाय. 19 धावा त्यानं कुठल्यात. निल्सन मडवीनं 12 धावा कुठल्यात. त्यांनी देखील चांगली साथ दिली आणि दोघांमध्ये आतापर्यंत 31 धावांची भागीदारी झाली. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. चांगली सुरुवात केली. बघायचं आहे गौरीपाडा संघ आगामी संघाला थांबवणार का की चांगला सामना पाहायला मिळणार का. 18 चेंडू आणि फक्त 24 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला. उद्या मात्र यायला विसरू नका. मकर संक्रांत चषक कोण उचलणार 56 वर्षामध्ये, त्याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळणार. 48 संघाचा सहभाग. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन.
2019ला या स्पर्धेने 50 वर्ष पूर्ण केले आणि या वर्षी मात्र अब तक 56 वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, 55 वर्षाच्या यशाची यशोगाथा सांगणारी स्पर्धा, परंपरा सांगणारी स्पर्धा, वैभवशाली स्पर्धा आणि सर्वांच्या मनामनातली ग्रामीणचं वर्ल्ड कप ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. गोलंदाज रवी म्हात्रे, या संघाचा बॅकबोन म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर रवी म्हात्रेकडे उंची जास्त शतक पोहोचलाय. नागेश होता तिथे मात्र नाही जमलं नागेशला. नागेश मध्ये चेंडूच्या गोल गोल फिरतोय आणि जर असे गोल गोल फिरला चेंडू भोवती तर सामना सोडावा लागेल. बघा बघा रवी मात्र कमरेवरती हात देऊन त्याला सांगतो की काय केलंस, कारण जेली गेला 3 धावाही गेल्या. नॉट अ गुड क्रिकेट. हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय साइड अँगल. जेल सुटला, चेंडूच्या भोवती गिरटा घालायला लागला, त्यानंतर मात्र 3 धावा पूर्ण केल्यात. लाईव्ह टेलिकास्ट बघा सुपर. ग्लोबल टेनिस क्रिकेट, ग्लोबल केलंय टेनिसला. जे आमचं लोकल क्रिकेट होतं त्याला एक चांगला दर्जा दिलाय, ग्लोबल केलाय म्हणून GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट. गुड जॉब. ऑन साइडला हाफ अँड जॅक, मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू निश्चित फ्लाय झाला. आता ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला त्याच्या दिशेने चौकार पाहायला मिळतोय. चुका झाल्या, चुकांना माफी नाही क्रिकेटमध्ये. डीजेला आम्ही थांबवतोय काही चेंडू लगेच मैदानावरती येतोय. जसं की दापा कधी बघा, फटका किती चांगला, कॉन्फिडन्स बघा, त्याची बॅकलिप बघा, त्याचं फुटवर बघा आणि काय फटका दाखवलाय. ग्रेट बॅटिंग. धावा धावा आणि फक्त धावा. यावेळी पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला डीप कव्हरला. तुषार मात्र झेल टिपतो. आता मात्र फलंदाज करण बेडेकर इज वॉकिंग बॅक. 23 धावा कुठल्यात करणनं अक्षरच्या चेंडूचा पाठलाग केला आणि करणची मात्र केली संपुष्टात. गुड बॅटिंग फ्रॉम द करण मडवी. यस डीज आहे. लवकर खेचला फटका. ओ गुड फिल्डिंग. मिड ऑफला चांगला बॅकअप आहे. सागर होता तिथे, फार वेगानं चेंडूला बॅकअप दिलं त्यानं. प्रत्येक चेंडूचा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून रिप्ले दाखवला होतोय. 39 वरती 1-2 षटकांची सांगता. 4 चेंडूचा खेळ संपला 3ऱ्या षटकातील. ओ याले चेंडू बाउन्स अँड टर्न ऑन द स्पिन. चेंडूला फक्त दिशा दिली, एकदा मिळणार. चांगली गोलंदाजी रवीचं. का रवी मात्रेला आपण पाहिलं ओपन क्रिकेट खेळताना मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून तो भरपूर क्रिकेट खेळलाय. भरपूर त्याचा इतिहास देखील राहिला क्रिकेटच्या माध्यमातून. 51 धाबा 40, 56 धाबा कुठायच्या. सामना चांगला होईल. हो ॲब्सोल्युटली होईल, कारण आतापर्यंत ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली, कमबॅक झालं, फायनल डिलिव्हरी. ओ कट केलाय चेंडूला रुबिकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा झेल टिपलाय तुषारनं, दुसऱ्यांदा झेल टिपला त्याच क्षेत्रामध्ये. कारण रवी एक्झॅक्टली करतो काय, तो चेंडूला बाउन्स करतोय आणि डीप कव्हरला क्षेत्ररक्षण देखील त्याने लावलाय. षटकाची सांगता बघा, ऍक्शन रिप्ले कसा राहिलाय. पुन्हा एकदा पाठलाग केला. जी चूक करण बेडेकरने केली होती तीच चूक या फलंदाजाने केली आणि तोच क्षेत्ररक्षक, तोच कॉमेंटेटर, तीच स्पर्धा, तेच प्रेक्षक, तेच पंच, तीच लाईव्ह टेलिकास्ट. फलंदाज बाद. आज मात्र युट्यूबला देखील भरपूर व्ह्यूअर्स आहेत. मागचा सामना 4000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिला. वाजले ते 1:39. कुठेही जाऊ नका, सामना आपण पाहतोय. यावेळी मात्र एका बाजूला ओमकार संघनायक असताना
तो आपण संघ पाहतोय अगासन संघ आणि दुसऱ्या बाजूला गौरीपाडा रवी याला आपण पाहतोय मैदानावरती रवी मात्रे. चांगला स्पेल राहिला 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. या सामन्याची मी चर्चा करत होतो. पहिला सामना एकतर्फी झाला, दुसऱ्या सामन्यात धावांचा डोंगर पाहिला, तिसऱ्या सामन्यात देखील धावांचा अक्षरशः डोंगर उभा केला. हा सामना बॅलन्स आहे. 56 धावा काढायचे आहेत. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. या स्पर्धेला 56व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. 55 वर्षाची यशोगाथा असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आफ्टर अनप्रेसिडेंट सक्सेस, अभूतपूर्व यशानंतर 55 वर्षाच्या 56 वर्षी स्पर्धा पदार्पण करते. कुठेही जाऊ नका, पात्र कीप वॉचिंग मकर संक्रांत टॉपिक 2025 सीझन 56. ना बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज हेमंत मात्रे, एक चांगला गोलंदाज. मी मगाशीच म्हटलं होतं की हेमंत आणि रवी या संघाचे बॅकबोन आहेत. त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. स्ट्राईक हँडला विराज मुंडे, एक मोठा विध्वंसक फलंदाज. इज अग्रेसिव्ह बॅट्समॅन 10 स्किल वर्ल्ड. कधीही बॅटचा पेस ओपन करून सामना खुला करू शकतोय, एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला साथ देईल विनायक मुंडे नॉन स्ट्राईक हँडला. बघायचं बॅटल चांगला रंगणार, कारण दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेत. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. हिअर वी गो. सामना सुरू होतोय. मजा येईल सामन्यामध्ये. लक्ष भेटते तुमचं या लक्षवेधी लढताकडं. दुपारचं सत्र रणंतून अंगाला स्पर्श करा गारगार बारा, आणि त्यामध्ये लढाई पाहते. फसलाय फटका. येस इट इज. वन मोर विकेट गोज डाऊन. अजून एक धक्का मैदानावरती. 40 वरती तिसरा धक्का. 11 चेंडू 16 धावांची गरज. थरार क्रिकेटचा. आल्यानंतर देखील सामना जर अंगलट येत असेल तर मात्र गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आल्या, दुसऱ्या षटकात 10 धाबा आल्या. असं वाटलं की सामना सोपा आहे. 18 चेंडू फक्त 24 धावांची गरज होती. मात्र रवी मात्र सामना टर्न केलाय आणि आता समीकरण उरला 11 चेंडू 16 धावांची गरज. आता हा सामना प्रेक्षकांच्या मेंदूला सुर्ण करणार. जर तुम्ही जेवला असाल तर शांतमध्ये टीव्हीवर बसा आणि सामन्याचा आनंद घ्या, कारण सामना तुम्हाला आता एक आनंद देऊन जाईल मैदानावरती. मागचे तिन्ही सामने एकतर्फी झाले. आम्हाला अशाच सामन्याची आम्ही वाट बघत होतो आणि तो सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. येणारे चेंडू आता मात्र 12-16 धावांची गरज. आता समीकरण राहिलंय 11 चेंडू 16 धावांची गरज. थरार क्रिकेटचा. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्न निर्माण करतोय. गौरीपाडा संघ सामना सोडायला तयार नाहीये आणि सांगतोय आगासन संघ की सामना आम्हाला जिंकायचा आहे. नवीन फलंदाज नागराज मुंडे, विध्वंसक फलंदाज मैदानावरती आलाय. चेंडूला याले पूल केला हाफ पॅन जॅकच्या माध्यमातून आणि कंट्रोल पूल स्ट्रोक होता. एकच धाव दुसऱ्या बॅटचा प्रयत्न नाहीये. ओ वाटत थ्रो डीप मधनं मयूरनं थ्रो दिलाय. खूप सुंदर फेकी केली आणि फक्त मिळणार एकच धाव. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 15 धावांची. थरार क्रिकेटचा. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू सामनाचा यावेळी मात्र वेळ बदलवतोय, सामना बदलवतोय आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी लक्ष वेधत आपण पाहतोय. 10 चेंडू 15 धाबा. आज मात्र केजू नाही या संघामध्ये, मात्र त्याची जबाबदारी ओमकारने स्वीकारली आणि तो ॲज अ कॅप्टन एक चांगली कामगिरी करत असताना बघायचं गौरीपाडा संघ किती कमबॅक करणार आणि आगाचा संघ किती फाईट करणार आणि सामन्याचा शेवट कसा होणार. थरार क्रिकेटचा रंगतोय. येणारे चेंडू 10 आणि 15 धावांची गरज. टाकायला विनायक मुंडे प्रथमच येत असताना डावकुरा एक चांगला फलंदाज मैदानावरती. क्षमता आहे फलंदाजामध्ये देखील. राऊंड विकेट. हो जाऊ दिले चेंडूला. वेल लेफ्ट. माहिती होते चेंडू वाईड आहे. अशा परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर गोलंदाज आलाय. प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॅट्समॅन. द वॉचिंग द प्रेशर गेम नाव यू नो व्हेरी वेल हाऊ टू हँडल द प्रेशर. हे तुम्हाला जमलं पाहिजे प्रेशर हँडल करणं. 10 चेंडू 14 धाबा. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूमध्ये वाईट आलाय. त्यामुळे एक धाव निर्माण झाली आणि समीकरण बदललंय. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 14 धावांची. मजा येईल सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. पात्रा सामना, कारण हा सामना तुमचा पैसा वसूल करणार आणि तुमच्या अंगावरती शहारा निर्माण करणार. वाऱ्याचा वेग सकाळपासून पाहतोय. थंडगार वारा अंगाला स्पर्श करतोय आणि सामना मात्र रंगात येतोय. येणारे चेंडू 10, 14 धावांची गरज. वॉट अ मॅच. गोलंदाज तयार. ओ स्ट्रॉंग अपील. फिंगर गोज बंपर. वन मोर विकेट गोज डाऊन. Another wicket goes down. Wicket number 4 goes down on 42. आता मात्र मजा येणार सामन्यामध्ये. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 14 धावांची. व्हॉट अ मॅच. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड यू वॉचिंग थ्रिलिंग मॅच. डीजे
12 चेंडूमध्ये या संघानं 32 धाबा कुठल्या सुरुवातीला 18 चेंडूमध्ये 24 धाबा काढताना या संघाची दमछाक झाली मैदानावरती. हे क्रिकेट आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 32 धाबा कुटणारा संघ 18 चेंडूमध्ये 24 धाबा कुटताना या संघाची दमछाक होते. ह्याचंच नाव आहे क्रिकेट मैदानावरती. नवीन फलंदाज ओमकार पाटील इन ॲट नंबर 6 वरती याचा कॅप्टन जबाबदारी स्वीकारताना तुम्हाला पाहायला मिळाला. बघायचं ओमकार पाटील काय कामगिरी करणार. लक्ष गोलंदाजाकडे. व्हॉट अ फॅबलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द बॉलर हेमंत म्हात्रेच्या माध्यमातून. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवलाय. त्याची अॅक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं कंट्रोल, त्याचं डायरेक्शन आणि व्हॉट अ सुपर बॉलिंग मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि गरजेची 14 धावांची. थरार क्रिकेटचा प्रत्येक चेंडू सामन्यावरती आता मात्र लक्ष भेटतोय आणि लक्ष भेटलेलं आपण पाहतोय. यू आर एन्जॉयिंग द थ्रिलिंग मॅच नाव. खेचलाय फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं. पूल सक्सेसफुल आणि या षटकारानं सामन्याचं मात्र पुन्हा एकदा आपल्या बाजूला झुकवलाय. समीकरण वेगाने बदलणार. आता समीकरण असणार आहे 14 धाबांची गरज होती. षटकार आल्या मैदानावरती. 8 चेंडू आणि फक्त 8 धाबांची गरज. डीजे संघनायक कसा असावा. ओमकार पाटील सारखा असावा. संघनायक कसा असावा. आपला संघ ज्यावेळेला अडचणीत आहे त्या संघाला सावरणारा संकट मोचक असावा. आणि तो संकट मोचक फलंदाज झालाय ओमकार पाटील. काय फटका खेचलाय. अगदी डोळ्यांचं पारणं फेटलं. काय ती बॅकलिप होती, काय तो फोर्स होता, काय ती लाईन पिक केली आणि काय तो फटका सजवलाय. क्रिकेटचं ग्लॅमर दाखवलं. क्रिकेटचा दर्जा उंचावलाय आणि समीकरण वेगानं बदललंय. 8 चेंडू 8 धाबा. अजूनही सामना संपला नाहीये. मात्र सामना अजूनही चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळणार. व्हॉट अ मॅच. पैसा बसून सामना आजच्या स्पर्धेतील पहिला सामना मेंदूला सुन्न करतोय. 8 चेंडू 8 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेचलाय. करत विकेट याच गॅप मध्ये निघून गेलाय आणि या चौकारानं मात्र सामना टर्न केलाय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग ऍज अ कॅप्टन ओमकार पाटील. तुम्हाला मेन एंट्रीमध्ये यायचंय. उसरकर आणि खार्डी रेडी राहायचे तुम्ही. खरी 4च धावा आता करायचे आहेत. मतिंद्र सर. हो टू मतिंद्र पाडी सर. या 7 चेंडू 4 धाबा. समीकरण होतं 12 चेंडू 16 धाबा. 11 चेंडू 16 धाबा. 10 चेंडू 14 धाबा. 9 चेंडू 14 धाबा. 8 चेंडू 8 धाबा आणि आता समीकरण उरलंय 7 चेंडू 4 धाबा. व्हॉट अ बॅटिंग ॲज अ कॅप्टन. असा संघाने का असावा. संघाला सावरणारा, संघाला बाहेर काढणारा यावेळी अडचणीतनं बाहेर काढल्या ओमकारनं. काय एंट्री केली ओमकारनं आणि काय फटकेबाजी दाखवली आणि तोने सांगितलंय येस आय एम अ कॅप्टन. मी कॅप्टन आहे सांगितलंय मैदानावरती. गुड बॅटिंग. 7 चेंडू 4 धाबा. सामना संपला नाही अजून. मजा येईल सामन्यामध्ये. ऑन साइडला एक मिळणार धाव. टॉपेज लागले. कनेक्टिंग वेळ नाहीये. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फिल्डिंग. गुड थ्रो. कारण ह्यांनाच आम्हाला याली मात्र या संघाने गौरीपाडा संघाने आम्हाला शतक्षणानं मात्र भरपूर आम्हाला इम्प्रेस केलंय. एकच धाव मिळणार. समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. या आपण विकेटकडे लक्ष वेधूया. स्कोरला मी विचारतोय. ज्यावेळी फलंदाजी केली गौरीपाडा संघाचे गडी बाद झाले होते ते 6 आणि ह्या संघाचे गडी बाद झाले ते 4च. म्हणजे 1 धावेचा ऍडव्हान्टेज असणार आहे आणि टॉसचे बॉल्स देखील अगासन संघ आहे. त्यामुळे त्यांना 6 चेंडूमध्ये 2 धाबा भरपूर होऊ शकतील जर विकेट न गमावता. या षटकामध्ये धाबा आल्या. स्कोर आम्हाला सांगतील. एकूण 13 धाबा आल्या त्या षटकामध्ये. त्यामुळे षटक मागं ठरलं. गोलंदाजी खराब नव्हती मात्र शॉट बनवले ओमकारनं षटकार मारला, चौकार मारला. त्यानंतर मात्र सिंगल घेतले आणि त्याने 3 चेंडूमध्ये 11 धाबा कुठून सामन्याचा मात्र काय पालट केलाय. मजा आली सामन्यामध्ये. शेवटच्या टप्प्यात सामन्यात 6 चेंडू 3 धाबांची गरज. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले तर सामना कमबॅक करू शकतो गौरीपाडा संघ. नाहीतर मात्र कधीही अगजत संघ सामना आपल्या हातामध्ये घेऊ शकतोय. ओमकार पाटील नॉन स्ट्राईकला आलाय. तो सिंगल काढून त्याच्या हातामध्ये स्ट्राईक आली. 3 चेंडू 11 धाबा. ताबडतोब फलंदाजी. इन्स्टंट बॅटिंग फ्रॉम द ओमकार. सच अ ग्रेट बॅटिंग in the last moment. He knows very well how to play under pressure. So many times I have seen steady big inning आणि त्याची इनिंग आम्ही भरपूर वेळेला पाहिले असतील. तोच फलंदाज टाकरेंडला. 6 चेंडू 3 धाबा. मकर संक्रांत चषक 2025 उद्या यायला विसरू नका. उद्या स्पर्धेचा शेवट आणि वर्ल्ड कप कोण उचलणार ग्रामीणचा. ओ वेल लेफ्ट. एकतर धावांचा दुष्काळ त्यात 13वा महिना असं म्हटलं तरी वावगटार नाहीये. धावा तुम्हाला डिपेंड करायचे 3 आणि पहिल्या चेंडू फेकला वाईट. त्यामुळे वाईट चेंडूना वाईट परिस्थिती निर्माण झाली संघाची. 6 चेंडू फक्त 2 धावांची गरज. ओमकार स्ट्राईक बघायचं ओमकार आपल्या स्टाईलनं सामना फिनिश करणार की मात्र अजून वेळ जाणार.
गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस एकदा मिळणार नो डाऊट. चेंडू गेलाय तो एक्झॅक्टली कव्हर मध्ये, कव्हर पॉइंटला आणि अशा रीतीने सामना जिंकलाय ओमकारनं. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी आणि सामना जिंकलाय. आगामी संघ खूप अभिनंदन. हार्ड लक गौरीपाडा टीम, बट गुड फाईट. मजा आली सामन्यामध्ये. या आपण मॅन ऑफ द मॅचची घोषणा करणार आहोत.